जिथे आम्ही पूज्य मानतात तिथे उदक घालून आम्ही ह्या कार्यावळीचे अशा पवित्र निष्कारण करतात. आय 26 कोटी रुपया स्पेंड करून आम्ही प्रायमरी हेल्थ सेंटरचा फाउंडेशन स्टोन घालता. ताका एक्सपर्टायट करून विश्वजीत राणे आरोग्य मंत्री हांच्यानी बी ताका फटाफट तांच्यानी फायल क्लियर केली. जागो अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्यान ताणें ट्रान्सफर केलो आणि PHC खातीर दिलो. कित्या खातीर? संकल्पाची तळमळ लोकां खातीर ताणें पळयली आणि ठरयलें की आमकां अर्बन डेव्हलपमेंटाक आनी वेगळो जागो नाका, तो PHC घेवचो म्हणून दिली. आणि हे प्रायमरी हेल्थ सेंटर हांव बऱ्याच जाणांक सांगता, फक्त बरें ना जाल्यार ट्रिटमेंट घेवपा खातीर न्ही, बरो ना तेन्ना जावचो न्ही, म्हणजे प्रिव्हेंटीव हेल्थ केअर चेकअप. जे लोक बरें ना ताका ट्रिटमेंट जातलीच, जो कोणाक बारीकशे मायनर सर्जरी करपा जाय ताका करतलेच, जाणटेले कोण आसा तांकांय ट्रिटमेंट जातली. पण जेका आमी प्रिव्हेंटीव हेल्थ केअर चेकअप जे म्हणटा, वेलनेस ट्रिटमेंट जी म्हणटा, ती आता आमच्या प्रायमरी हेल्थ सेंटरांनी सुरवात जाल्या. आयुष डॉक्टर परत आसा तशें न्यूट्रिशियन, फिजिओथेरपिस्ट ह्या सारकिले कन्सल्टंट जे तुमकां टायम टू टायम मार्गदर्शन करतले. आणि जाणटेल्यांक जे विश्वजीत राणे जे आत्ता सांगतालो ताजे तर म्हणणें की सगळ्या लोकांक जे जाणटेल्या तांकां घरात कडेन वचून ट्रिटमेंट दिवची, कोण पॅरलायसीस जाल्या घरात कडेन वचून ट्रिटमेंट दिवची, ती खरीखर बरी संकल्पना. कारण लोकांक इट इज नॉट एफोर्डेबल. एखादो फिजिओथेरपिस्टाची पर सिटींग फीस इज नॉट लेस देन 2000 रुपीज, नॉट लेस देन. पण आमची फुडली संकल्पना ती आसा की एखादो जर पॅरलायज जालो आसत जाल्यार तो परत एकदा सारको जावचो, हाज्या खातीर ह्यो ट्रिटमेंट आसा. बट बेजीक तुमच्या सगळ्यांच्या लक्षात उरपाक जाय म्हणून हांव सांगता, DDSSY कार्ड कितल्या जाणां कडेन आहा? दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड हातवेर करा. थोड्या जाणां कडेन ना, थोड्या जाणांक कळोंक ना कार्ड कितें ते कार्ड करपाक तुमकां पयशे लागूंक ना. त्या कार्डाची किंमत 4 लाख रुपया आणि 6 लाख रुपया. कितले? 4 लाख आणि 6 लाख. हल्लीच आम्ही दोघांनी मेळान ते 2.5 लाख आणि 4 लाख असते ते 4 लाख रुपया आणि 6 लाख रुपया केला. हे कित्याक? तुम्ही बांबोळे वचात जाल्यार तुमकां बांबोळे फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट मेळटली. बट तेच जर तुम्ही फाल्यां मणिपाल हॉस्पिटलांत वचत आणि एपेंडिसेक्टॉमी केली, थंयसरूय बी तुमकां फ्री ऑफ कॉस्ट ट्रिटमेंट मेळटली. सरकाराचे कार्ड दाखोवपाचे, ते पयशे कोण फारीक करता? हांव फारीक करता सरकार म्हणून. वर्साक जवळपास 70 कोटी रुपया आम्ही लोकांच्या ट्रिटमेंटाचेर DDSSY कार्डाचेर मोडटा. बऱ्याच जाणांक हे कळना. युनिवर्सल मेडिकल एड दिवपाचें काम फक्त गोंय सरकारान केलां. जाल्यार तुमी म्हणटले जे गव्हर्मेंट सर्वंट आसा ताका फुकट ट्रिटमेंट मेळटा. बट जो गव्हर्मेंट सर्वंट ना तेकाय बी फुकट ट्रिटमेंट दिवपाचें काम म्हजें सरकार दीनदयाळ स्वास्थ्य सेवा कार्ड ह्या कार्डाच्या मार्फत करता. हाज्या व्यतिरिक्त आमी पळयता की जायत्यो स्किमी, जायत्यो योजना, म्हणजे संकल्पान ह्या मतदारसंघांतल्यान कितें फायदो ह्या सरकाराचो जाव येता हो तुमकां पुराय रित्या एक्सप्लेन केलो. जावं ते म्हजें घर, जावं तो म्हजो फ्लॅट किंवा रेग्युलरायज करपाचें आसतलें, दयानंद सामाजिक सुरक्षा योजना आसतली, लाडली लक्ष्मी योजना आसतली, CM स्कॉलरशिप योजना आसतली, सिंगल पोर्टलाचेर आमच्या भुरग्यांची फीस आमकां परत मेळटा. अश्यो विविध योजना आमी सरकाराच्या मार्फत. मागीर फ्री टॉयलेट आसतलें, फ्री घर आसतलें. म्हणजे विचार करात की ज्या कोणी विचारूय केन्ना करूंक नासलो अशा पद्दतीच्यो योजना सगळ्या लोकांच्या पर्यंत पावोवपाचें काम म्हज्या सरकारान हे सातत्यात केलां. आणि हेंय सांगता हांव परत, आमी खंयसर जाती भेद करूंक ना, आमी खंयसर धर्मभेद करूंक ना. आमच्या सरकारान सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास ह्या तत्वाचेर काम केलां. आमी खंयचीच स्कीम दिता आसतना तूं हिंदू, तो कॅथलीक, तो मुस्लीम म्हणून कोणी पळोवंक ना. किंवा हो गरीब, तो श्रीमंत, तो OBC, तो ST, तो SC म्हणून केन्ना पळोवंक ना. सरसकट सगळ्या खातीर सगळ्यो योजना दिवपाचें काम आमच्या सरकारान केलां. आणि म्हणून तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करता आसतना माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीचो
ह्या मतदारसंघाचे तसो व्हडलो आशीर्वाद असा म्हणपाक जाय. कारण सगळो आमी पळयता की खूप मोठ्या प्रमाणात पयले ट्रान्सपोर्ट म्हणजे जे तुका कंजेशन जाताले गाडयांचो ताका फ्लायर करून त्यो डायरेक्ट वचपाचें काम हे ह्या मतदारसंघात केलें. पोल्युशन उणें करपाचें काम ह्या मतदारसंघातले खूप मोठ्या प्रमाणात ह्या सरकाराच्या कार्यकाळात जाला. जायते जाण टिका करपाक आसतले, आपल्या कडेन जमूंक ना ते चड टिका करतात. कारण आता जे काम केलां हे स्पश्ट दृश्टीन पळोवपाची गरज आसा. कारण म्हाका खबर आहा म्हणजे संकल्पात व्हिजन दवरून ज्या पद्दतीन आणि फोकस करून इंडिव्हिज्युअल रित्या सामाजिक कामां तर सातत्यान त्यांनी केल्या, सार्वजनिक कामाचेर तर त्यांनी कंप्लिटली भर दिला. पण एखाद्याचे वैयक्तिक काम सुद्धा जर कितें करपाक जाय आसत जाल्यार ते पर्सनल लेवलाचेर फॉलोअप करून करपाचें काम तो सातत्यान करता. सिवरेज कॉर्पोरेशनचो चेअरमॅन जाल्या उपरांत गोंयभरचे सिवरेज इन्फ्रास्ट्रक्चर सारखे करता आसतना आपल्या मतदारसंघातली सिवरेज खूप मोठ्या प्रमाणात, कारण लोकांक आता प्रॉब्लेम फेस जाता आणि विशेष करून म्हणजे आता हांव दिपकाच्या बरोबर त्या सातमाळ पंचायतीन गेल्लो. फाउंडेशन झाला हो एक ड्रीम प्रोजेक्ट असलेलो म्हाजो न्हू, हो आमच्या आख्या मुरगांवच्या लोकांचो असलेलो. खूप लोकांनी निंदा केली म्हाजे, कोणें म्हणलें हांव फटींग उलयतां आनी कितें कितें बाबा प्रोजेक्ट जावूंच शकना. जेन्ना 8 किलोमिटराचेर चिखली हॉस्पिटल आसा. बट आयज हेल्थाक कितलो इम्पॉर्टन्स आसा तो म्हाका खबर आसा. आयज हेल्थ म्हणटा तें सारकें नेसेसिटी आनी एक हॉस्पिटल आमचें अशा जाग्याचेर जावप जो एक प्रायम लोकेशन आसा आमच्या आख्या मुरगांवच्या लोकांक हेचो फायदो जातलो. कित्याक आयज जीव वाचोवपाक लागून 1 मिनट सुद्दां इम्पॉर्टंट आसता. आयज कितले 9 किलोमिटर 8 किलोमिटर आसले सुद्दां एक 15 किलोमिटर हांगा जर मनीस 1 मिनटान पावूंक शकता तर ते 1 मिनटाचो असो व्हॅल्यू आसा. आयज त्याच प्रमाणे आमी RMD जी आमची आसलेली ती आयज वाडयलेली आसा. व्हडली कितें ते फॅसिलिटीज वाडयलेली आसा. वेलनस सेंटर स्टार्ट केलेले आसा. आमी एम्बुलन्स हर्सवेन फॅसिलिटी वर्गाची फॅसिलिटी हे सगळे स्टार्ट केले. कित्याक हे नेसेसिटी हे लोकांक डे टू डे लायफाक जाता. कितें मरण आनी जिवन हे देवाच्या हातीन आसा. बट केन्ना गरज पडल्यार ह्या वस्तूची हे कोणूच सांगूंक शकना. बट ही तयारी फुडें लोकांक त्रास जावचो ना म्हणून ही करची पडटा. आनी म्हाका दिसता हे हॉस्पिटल जाल्या नंतर हेचो मॅक्सिमम बेनिफीट आमच्या मुरगांवच्या लोकांक मेळटलो. हे कोण उलयता तेंची तोंडां ऑटोमॅटीक बंद जातली. म्हाका तेंचेर कांय उत्तर दिवपाचें ना. तांकां कोणाक बोप मारता कोण भोगता तांकां भोगुनी म्हाका कांय फरक पडना. आयज आमच्या मुरगांवच्या लोकांनी दाखयलो. आयज हे जे फाउंडेशन स्टोनाक जे आयज सगळे जाण आमचे मनांनी उपस्थित असलेले हो जो क्रावड तुमी पळयलो आयज जो येयलो इतलो हजारांनी लोक हांगा उपस्थित रावलो.